नमस्कार सगळ्यांना. आत्मवंदन ऋताताई, अनघाताई, सुरेश दादा नमस्कार. डॉक्टर प्रभाकर देशमुख शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या अंतर्गत आराधना ध्यान समूहाद्वारे आयोजित मोगरा फुलला या सदराअंतर्गत आपल्याशी आज संवाद साधणार आहेत श्री सुरेशराव अकोटकर दादा. भारतीय स्टेट बँकेतून अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेले सुरेशराव दादा हे सुप्रसिद्ध लेखक, कथाकार, कथाकथनकार आहेत. विदर्भाच्या प्राचीन व अर्वाचीन साहित्याचा व साहित्यिकांचा आढावा घेतलेले भावचित्रे हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे. दादा एक सिद्धहस्त कथाकार असून त्यांच्या कथांचे तसेच लेखनाचे वेगळेपण या पुस्तकातून दिसून येते. तरुण भारत, लोकमत, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, नागपूर पत्रिका अशा अनेक नियतकालिकांमधून लेखन, प्रकाशन, काही दिवाळी अंकांचे संपादन, तसेच 3 कथासंग्रह व एक ललित लेखसंग्रहाचे प्रकाशन दादांच्या नावे आहे. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ मुंबईचा गुणवंत कामगार पुरस्कार दादांना तत्कालीन राज्यपाल डॉक्टर पी.सी. अलेक्झांडर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. अशा अनेक पुरस्कारांबरोबर श्रीकांत जिचकर स्मृती सन्मान पुरस्कारांचे ते मानकरी आहेत. अमरावती, नागपूर, पुणे, नाशिक, कोल्हापूर, मुंबई इत्यादी साहित्य संस्थांतर्फे अनेक पुरस्कार मान्यवर लेखकांच्या हस्ते सुरेशराव दादांना मिळालेले आहेत. विशेष म्हणजे दादांच्या सहचारिणी सौ रेषा अकोटकर या सुद्धा कवयित्री आहेत. त्यांचा मन घराच्या खिडकीतून हा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे. संत श्री गाडगे महाराज पुण्यतिथी निमित्त आज दादा आपल्याशी संत गाडगे महाराज यांच्यावर संवाद साधणार आहेत. आपल्या ऋताताईंनी, अनघाताईंनी संत गाडगे महाराजांबद्दल बरेच काही आपल्याला सांगितले आहे. आज दादांकडून अधिक जाणून घ्यायची उत्सुकता आहे. मी दादांना विनंती करते की त्यांनी आपले विवेचन सुरू करावे. धन्यवाद. नमस्कार. आपणा सर्वांना माझा नमस्कार. ऋताताईंचा फोन आला गाडगे बाबांवर बोलायचं. गाडगे बाबांबद्दल बरंच काही वाचलं, बरंच काही ऐकलं. अमरावतीमध्ये बऱ्याच जणांनी लिहून ठेवलं, कारण अमरावती जिल्हा त्यांची जन्मभूमी राहिली आहे गाडगे बाबांची. आणि मी माझे मित्र म्हणून सर्वांचं वाचलंय. डॉक्टर सतीश पावडे यांनी गाडगे बाबांवर अतिशय सुंदर नाटक लिहिलं आहे. माझे कवी मित्र बबन सराटकर यांनी तर ओवीबद्ध एक भजन संग्रह गाडगे बाबांचा तयार केलेला आहे आणि त्याची सीडी सुद्धा निघालेली आहे. मनोज तायडे, खडके असे आणि विशेष म्हणजे जुने लेखक मधुकर केचे या सर्वांनी गाडगे बाबांवर लिहिलं. त्यानंतर विठ्ठल वाघ आणि इथे जो चित्रपट निघाला तोही आपण सर्वांनाच माहीत आहे. गाडगे बाबांवर मी पहिल्यांदा बोलतोय. विशेष म्हणजे माझा काही एवढा अभ्यास, प्रचंड अभ्यास नाही, मी ललित लेखक आहे, पण हे आव्हान स्वीकारायचं आणि आपले अत्यंत आवडते गाडगे बाबा यांच्यावर आपल्याशी 2 शब्द बोलावं असं मला मनापासून वाटलं. अमरावती जिल्हा ही एक संतभूमी राहिली आहे. अनेक संत होऊन गेले, त्याच्यातले 3 संत माझ्या विशेष आवडीचे राहिले आहेत. एक गुलाबराव महाराज, हे डोळ्यांनी आंधळे असूनही त्यांनी प्रचंड ग्रंथ संपदा निर्माण केली आणि सगळ्या विविध विषयावर औषोपचार, मानवी जीवन, परस्पर संबंध, मैत्रीपूर्ण व्यवहार, विज्ञान या सर्वांवर गुलाबराव महाराजांनी प्रचंड लेखन केलं आहे. आणि ते दोन्ही डोळ्यांनी आंधळे होते, ते प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज म्हणतात त्यांना. आणि ते स्वतःला ज्ञानेश्वर माऊली म्हणून घेत. आणि हे सगळं पाहिल्यानंतर मग लक्षात येतं की ज्ञानदेवांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी कशी लिहिली असेल. त्यानंतर दुसरे आमच्याच मोजरीच्या अमरावती जिल्ह्यातले तुकडोजी महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ग्रामगीता आपण सर्वांनाच माहित आहे. खूप मोठं लेखन केलंय त्यांनी. विशेष म्हणजे स्वातंत्र्य संग्राम चळवळीमध्ये सहभागी सुद्धा झाले होते आणि त्यांनी अनेक भजनं लिहिली आणि आपले पहिले राष्ट्रपती यांनी त्यांना राष्ट्रसंत म्हणून त्याचा गौरव केला. तिसरे ज्यांच्या नावे आता श्री संत गाडगेबाबा विद्यापीठ आहे अमरावतीचं, नागपूरचं तुकडोजी महाराजांच्या नावे आहे. हे गाडगे बाबा हे आपल्या अमरावतीचं एक दैवत म्हटलं पाहिजे. आता दैवत हा शब्द वापरायचा का नाही वापरायचा हे मला माहित नाही, पण
एवढा मोठा संत, एवढी मोठी विभूती की ज्याला कुठलंही शिक्षण नाही, कुठलाही अतिशय साध्या घराण्यात जन्मलेला हा माणूस, आणि त्याने एवढं प्रचंड काम करून घेतलं, एवढं प्रचंड काम केलं की आपल्याला आश्चर्य वाटतं की या माणसानं आपल्या आयुष्यात इतकं मोठं काम कसं केलं असेल. त्यांचा जन्म आहे दर्यापूर तालुका, अमरावती जिल्हा, इथलं शेणगाव. हे जुन्या काळी याचं नाव शेणगाव होतं. आता कागदोपत्री त्याला शेणगाव म्हणतात. गावाची नावं बदलतात. त्याचप्रमाणे याचंही नाव बदललं. जसं अमरावती पूर्वी उंबरावती म्हणायचे, उमरांची झाडं खूप होती म्हणतात. उंबरावतीचं उमरावती झालं, मग अमरावती झालं. जुने जाणते लोक तर आतापर्यंत उमरावतीच म्हणायचे. आता कुठं ते अमरावती प्रचलित झालं. तसंच शेणगाव हे शेंडगाव म्हणून ओळखलं जातं आणि ते त्यांचं जन्मगाव. त्यांचा जन्म झाला परीट घराण्यामध्ये. परीट म्हणजे धोबी, आणि विदर्भामध्ये याला एक शब्द आहे वठ्ठी. हा सांगितलाच पाहिजे कारण पुढं त्याच्यावर सगळं त्यांचं जीवन चरित्र आहे. तर यामध्ये काय झालं की जेव्हा मी तो 18व्या शतकातला, जेव्हा आपण 19व्या शतकातला जेव्हा विचार करतो, तेव्हा लक्षात येतं की कुठल्या गोष्टी आपल्याला इंग्रजांनी दिल्या. या खेड्यापाड्यामध्ये काय झालं, जेव्हा इंग्रजांची चळवळ चालू होती 1857 वगैरेचा, त्याची झळ जिल्हा लेव्हलवर, तालुका लेव्हल थोडीफार, पण या विदर्भातले जी छोटी छोटी गावं होती त्याला ती काही फारशी झळ पोचली नाही. स्वातंत्र्य वगैरे वगैरे फार मोठ्या चळवळी या खेड्यातून काही फारशा राबवल्या गेल्या नाहीत त्या काळामध्ये, असं जुने लोक सांगतात. इंग्रजांनी आपल्याला 2 देणग्या दिल्या, चांगल्या की वाईट ते आपण ठरवायचं. एक म्हणजे चहा. चहा आपल्याकडे फारसा नव्हता, पण चहाची आपल्याला लागण झाली पाहिजे म्हणून पूर्वीच्या 100 वर्षापूर्वी इंग्रजांनी फुकट चहा वाटला. फुकट लोकांना चहा वाटला. त्यावर अनेकांनी बहिष्कार घातला, कारण या चहाच्या भुकटीमध्ये काहीतरी हाडांचा चुरा वगैरे असतो, असं काही सांगून लोक त्याच्यावर बहिष्कार टाकायला लागले. पण अगदी सकाळी सकाळी तुम्हाला फुकट चहा मिळतो म्हणून आपण पिऊन बघावा, आणि म्हणून अशा पद्धतीनं हळूहळू ती चव भारतीयांच्या आपल्या जिभेला लागली आणि आपल्याकडे चहा हा आता सार्वत्रिक झाला. दुसरी गोष्ट दिली ती दारू. दारू पूर्वीही बनत होती, पण एवढ्या प्रचंड प्रमाणात दारू नव्हती आणि लोकांना दारूचं व्यसन नव्हतं. अनेक संत महात्मे सांगायचे की दारू पिणे हे महापाप आहे, घराची धूळधाण होते, म्हणून दारू पिऊ नका. पण इंग्रजांनी काय केलं, तर इंग्रजांनी मोठमोठ्या जिल्ह्याच्या ठिकाणी दुकानं उघडली, गुत्ते उघडले. हे लोन तालुक्याच्या ठिकाणी गेलं. तालुक्याच्या ठिकाणावरून ते मग अशा शेणगाव सारख्या छोट्या छोट्या गावात सुद्धा पोहोचलं, आणि लोकांना जशी चहाची चटक लागली त्याही पेक्षा जास्त दारूची चटक लागली. या परीट समाजामध्ये काय होतं की एक प्रथा होती, कुठलाही प्रसंग असो, तो जन्माचा असो, मृत्यूचा असो, नवसाचा असो, दारू आणि कोंबडी बकरे याच्याशिवाय, त्या सामील जेवणाशिवाय त्यांचं जेवण व्हायचं नाही. यासाठी कितीही खर्च येऊ. आणि त्यावेळेला जेव्हा हे लग्न जुळायची, तो जो काळ तुम्ही 150 वर्षापूर्वीचा काळ लक्षात घ्या, तर फार दूरवर तुमचे नातेवाईक राहत नव्हते. काही तर गावागावातच सोयरिकी जमायच्या. काही सोयरिकी अशा होत्या की अगदी त्या 15-20 किलोमीटरच्या एरियातच जमायच्या. आणि त्यामुळं तुमच्या घरी एखादा जर कार्यक्रम असला तर सगळे नाते होते, अगदी ते अगदी अगदी जवळचेच असले पाहिजे नाही, चुलत 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 मावस माव, हे सगळे नातेवाईक तुमच्याकडे गोळा व्हायचे. ते गोळा झाल्यानंतर तिथे आज दारूचा महापूर वाहणार आहे, कोंबडी बकरे अगदी कापल्या जाणार आहे, आणि ते सगळं आपलं अंगीकारून ते सगळं घेऊन हे लोक आपापल्या घरी जायचे. 2-2, 3-3 दिवस ही भोजनावळ चालायची. विशेष म्हणजे याच्यामध्ये जसं आता आपण बघतो का, अरे बाबा रे, त्यानं लग्नात इतका खर्च केला, मग मी का कमी करू, अशा पद्धतीनं. अरे त्यानं काय केलं, त्यानं तर 2 पिपे दारू आणली, अरे आपण आपल्या पोरीच्या लग्नात 3 पिपे दारू आणू. म्हणजे हा एक श्रीमंतीचा डामडौल मानला जायचा. आणि त्याच्यामध्ये वा, तू खूप सुंदर जेवण केलं किंवा खूप सुंदर नवस फेडला
असं करून त्याला सगळेजण दुवा द्यायचे. तर यामध्ये जे आपले गाडगे महाराज होते, गाडगे महाराजांचे वडील झिंगराजी आणि झिंगराजीचे वडील जे होते जानोजी, हे वडील जे होते ते श्रीमंत घराण्यातले होते. अतिशय त्यांच्याजवळ काही शेती होती, अतिशय चोख व्यवहार होता आणि त्यांना समाजामध्ये एक स्थान होतं, अतिशय चांगलं स्थान होतं. खाऊन पिऊन सुखी होते. झालं काय, का या झिंगराजीनं काय केलं की त्यांना मूलबाळ नव्हतं म्हणून त्यांनी आपल्या भावाचाच मुलगा हा झिंगराजी आपल्याकडे घेतला आणि या झिंगराजी आपला ते हा सगळी कामं करेल असं वाटून त्यांनी त्या झिंगराजीला सगळं आपलं शेतीवाडी पाहायला सांगितलं. झालं काय की या झिंगराजी म्हणजे गाडगेबाबांचे वडील, झिंगराजीला झालं काय की हे सगळं आयतं मिळालं, आयतं मिळालं आणि हा शान शौकीन पूर्वीपासून की मस्त खायचं प्यायचं राहायचं. अगदी काही कुठलाही कार्यक्रम असला कोंबडी बकरे कापायचे, दारू लोकांना पाजायची आणि असं करत करत या झिंगराजीला दारूचं सुद्धा व्यसन लागलं. काय तर हा झिंगराजी जेव्हा अशा याच्यामध्ये कुठलंही काम न करणारा, नुसता आपला खाऊन पिऊन लोळत पडणारा हा झिंगराजी जेव्हा पूर्णा नदीच्या काठावर एक गाव असलेलं आहे दापुरे, या दापुऱ्या गावातली हंबीरराव कोळसेकर यांची मुलगी सखूबाई यांच्याशी त्यांचं लग्न झालं. त्या लग्नातही दारू आणि मांस मध्ये याचं पूर व्हायला गेला. कारण ते त्यांची प्रथाच होती. या प्रथेला नाकारणे म्हणजे सर्व समाजाचा रोष घेणे असं होतं. त्याच्यामुळे त्यांना हे परवडण्यासारखं नव्हतं. आपल्याला समाजात राहायचं आहे, आपली इज्जत टिकली पाहिजे आणि आपली इज्जत कशावर आहे, आपली इब्रत कशावर आहे की आपण लोकांना मस्त खाऊ पिऊ घातलं पाहिजे, गोडधोड नव्हे. काय खायचं प्यायचं तर असा मांस आणि मद्य याचा महापूर तिथं व्हायलाच पाहिजे, तरच लोक आपलं कौतुक करतील. दुसरं असं की या लग्नामध्ये भरपूर खर्च झाला. सखूबाई त्यांच्या घरात आली आणि सखू या जानोजी त्यांचा जो काका होता, या काकाने यांचा सांभाळ केला आणि त्याला सगळी संपत्ती दिली. काय नंतर काय झालं काय, हा जानोजीचं जेव्हा मृत्यू झाला तेव्हा घरातला एक वडील माणूस गेल्यानंतर आता सगळ्यात वडील कोण झालं, झिंगराजी झाले आणि झिंगराजीला दुसरं मग आता कोणी अटकाव कुठलाच नाही. जानोजी मध्ये काहीतरी बोलायची, अरे काही काम कर, शेतीकडे लक्ष दे, काहीतरी तू करायला पाहिजे. पण असं जानोजी काहीही करायचं नाही. हळूहळू जानोजीला दारूचं एवढं व्यसन लागलं की तो नुसता संध्याकाळी दारू पिऊन आणि चार चौघे भेटले तर त्यांच्यामध्ये बसून नुसता दारू पिऊन खंगत खंगत चालला होता. तर काय झालं, झिंगराजीला पहिली मुलगी झाली, मुलगी झाली म्हणून दारू मटणाची पार्टी दिली. त्यानंतर नवस काही बोलले तेव्हा पार्टी दिली. त्यानंतर तिचं जे नाव ठेवण्याचा जो हे असतो कार्यक्रम नामकरण, त्या विधीसाठी सुद्धा दारू. झालं काय की आपण एवढा खर्च करतो तरीही दुर्दैवानं ती मुलगी मरण पावली. ती मुलगी मरण पावली तर लोकांचं त्यावर तर्क वितर्क, का तुमची मुलगी मरण का पावली, तुम्ही देवाचं काही केलं नसेल, देवाला तुम्ही दारू मटण बरोबर दिलं नसेल, कुठून आणलं काय आणलं याच्यावर नाही. मग आता ती मेल्यानंतर तिच्या तेरवीसाठी किंवा दशक्रियेसाठी तेव्हा सुद्धा दारू मटण आपण द्यायलाच पाहिजे. म्हणजे याप्रमाणे तो देवाचा जो प्रकोप आहे तो कमी करण्यासाठी आपल्याला ह्या पार्ट्या द्याव्या लागतात, हा त्यावेळेचा लोकांचा समज होता. आणि काय झालं, हे 6 एकर काही एक गुंठे त्यांच्याजवळ शेती होती. आता काय झालं की शेती काय देते तुम्हाला, तुमचं एवढं मोठं कुटुंब खाऊन पिऊन सुखी आहात, शेतीमधून जे उत्पन्न निघते त्या उत्पन्नावर तुमचं घर चालते. पण जेव्हा तुम्ही एवढा मोठा खर्च करता आणि एवढ्या मोठे रोज दारू आणि मटण कुठल्याही कार्यक्रमाला तुम्ही देता आणि त्यासाठी शेकडो तुमचे नातेवाईक तुमचं मित्रमंडळी तुमच्या घरी येते, तुमच्या पार्ट्या चालतात, यामध्ये काय झालं की पैसे राहत नाही. त्यावेळेला तर काही बँका नव्हत्या, मग पैसे घ्यायच्या कोणाकडून,
तर सावकाराकडून. हे सावकार मोठे चलाक होते, बोलायला अतिशय गोड, अतिशय नम्र. तुमच्याकडून जेव्हा जेव्हा तुम्ही असं तुमच्याकडून एक कर्ज घ्यायचं, ते कर्ज अर्थातच फेडणं. आज जशी शेतकऱ्यांची अवस्था काही एक कर्ज घेतल्यावर दुसरं कर्जही त्यांना हवं असते, पहिलं कर्ज त्यांच्याकडून नाही फेडल्या जात, कारण तेवढं त्यांना उत्पन्न नाही होत. तसंच काय झालं त्याही काळामध्ये, 500-150 वर्षापूर्वीचा काळ, की त्याही काळामध्ये हे कर्ज एक घेतलं, अरे बा आज माझ्याकडे असा असा कार्यक्रम आहे, झालं लगेच दुसऱ्या वेळा अरे बा हा हा कार्यक्रम आहे, असं करत 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 त्याच्यावर एवढं कर्ज करून घ्यायचं आणि शेती त्याची गहाण ठेवायची. आता एक 3 वर्षासाठी शेती गहाण ठेवली, तुम्ही कर्जावर कर्ज घेत आहात, तर ते मला सांगा की ते कर्ज तुमचं फेडल्या कसं जाणार आहे? 3 वर्षानंतर ती पूर्ण पूर्ण शेती ती सावकाराच्या घशात जायची. अशा प्रकारे अनेक त्यावेळेचे शेतकरी हे कफल्लक झालेले आहेत. तर अशा पद्धतीनं आणि दुसरं असं की सावकाराचा जो कारभारी आहे त्याला थोडस लेखन वगैरे येत होतं. या गावामध्ये एकही साक्षर नाही यांच्या समाजातला, सगळे निरक्षर. त्यांना धड चांगल्या जास्त पैसे मिळाले ते सुद्धा मोजता येत नाही, त्यांना बेरीज वजाबाकी येत नाही, पैशाचा हिशेब येत नाही, मग व्याजाचा हिशेब कसा येणार? म्हणजे सावकार सांगतील का तुझ्यावर इतकं मुद्दल आणि इतकं व्याज झालं, तर होय बा म्हणायचं. काय अरे इतके पैसे, मग तो कितीही लाव. बरं दुसरं असं की एखाद्याला शंका आलीच, अरे नाही रे बाबा आता ही व्याज जास्त झालाय, याने 100 रुपये जास्त लावलेले आहे, पण ही बोलायची सोय नव्हती. तुम्ही जर म्हटलं सावकाराला का नाही तुझा हिशोब चुकतो आहे, तर पुढच्या वेळी तो कर्ज देणार नाही. तो एक प्रॉब्लेम. त्याच्यामुळं तुम्हाला होय बा हे करावंच लागत होतं. तर काय झालं की याच्यामध्ये त्या झिंगराजीचं पूर्ण शेती गेली, काहीही राहिलं नाही, जवळचा पैसा अडका गेला आणि त्याच्यामध्ये त्यांना हा डेबुजीचा जन्म झाला 1876 साली. 23 फेब्रुवारी 1876 हा डेबुजीचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांची जन्मतारीख तर उपलब्ध नाहीये, पण जाणकारांच्या मते त्यांचा जन्म 1850च्या आसपासचा असावा. आणि जेव्हा ते डेबुजी एक 4 वर्षाचे झाले आणि त्यावेळेला यांना आपली खाट धरली वडिलांनी. आणि वडिलांनी खाट धरल्यानंतर काय त्यांच्या लक्षात आलं की आपण आयुष्यभर देवदेव करत राहिलो, देवाला आपण दारू पाजत राहिलो तीर्थ म्हणून, आपण मासाचा नैवेद्य दिला, आपण कमी तर काहीच नाही केलं. पैसे नसताना आपण कर्जबाजारी झालो, आपली शेती गेली, पण शेवटी झालं काय? बरं दुसरं असं की तुमची जेव्हा विपन्नावस्था येते तेव्हा तुमचं कोणीही राहत नाही, सगळे सोयरे. म्हणजे त्यांचे जे नातेवाईक होते ते सुद्धा दूर दूर जायला लागले, कोणाची पैशाचीही मदत नाही. आणि अशा पद्धतीनं झिंगराजीला झाला पश्चाताप की अरे आपण चुकलो. आणि त्यानं आपल्या सखुबाईला बोलावलं, डेबुजीच्या आईला, आणि सांगितलं की मी जलंभर माता माय मरी माय यांना कोंबडे बकरेचा निवद देत आलो. ही भाषा म्हणजे थोडीशी वर्राटी भाषा असल्यामुळं मी थोडस आमच्या वर्राटी वळणाचं बोलतो आहे. हे एवढं लक्षात असू द्या. जलंभर माता माय मरी माय यांचं मी करत आलो आहे, पण वेळ आली वखत आला तेव्हा माता माय काही कामी पडली नाही आणि मरी माय सुद्धा आपल्या मागे उभी नाही राहिली. आणि सगळे सोयरेत आपल्याकडे ढुंकूनही बघत नाही, कोणी आपल्याकडे काही पाहत नाही. आणि हे तू त्या डेबूला सांग, आणि डेबूला सांग का ह्या अशा गोष्टींच्या नादी लागू नको, सोड, काही फायदा नाही. देवाला तुम्ही एक साधं जरी दिलं ना तरी देव फक्त भावाचा भुकेला असतो. हे झिंगराजीनं त्याला शेवटचं सांगितलं आणि झिंगराजीनं प्राण सोडला. यांचं नाव डेबूजी का ठेवण्यात आलं? पूर्वी एक प्रथा होती का मुलं वाचत नाहीत तेव्हा मुलांची अशी अनाकर्षक आणि जी अप्रचलित अशी नावं ठेवायची. आपल्याला त्या पुण्या बिण्यामध्ये बरेच दगडू, भिकारदास वगैरे अशी नावं दिसतात. ही काही अशी चांगल्या पद्धतीची अशी काही नावं नसतात. तसंच यांचं नाव डेबूजी ठेवण्यात आलं. डेबू आमच्याकडे जसा थोडासा
लठ्ठ वगैरे माणूस गुटगुटीत असला की त्याला डेबू म्हणतात. आणि अशा पद्धतीनं त्यांचं नाव सुद्धा असं अनाकर्ष जे प्रचलित नाही असं डेबूजी नाव ठेवण्यात आलं आहे. आणि आपण आज हेच पाहणार आहे का डेबूजी हा गाडगे महाराजापर्यंतचा त्यांचा प्रवास कसा झाला. पुढचा प्रवास अनेकांना माहित आहे त्यांनी काय काय केलं, पण हा प्रवास त्यांचा कसा झाला. आणि त्यांना बरीच नावं देण्यात आली. डेबूजी, डेबू, डेबूजी महाराज, डेबूजी महाराजानंतर ते अंगावर चिंध्या बांगरायचे म्हणून चिंधे महाराज झाले. ते डोक्यावर खापर घ्यायचे म्हणून खापरे महाराज झाले. अशा अनेक नावांनी त्यांना, आणि सोबत एक गाडगं ठेवायचे म्हणून ते गाडगे महाराज झाले. आणि गाडगे महाराज हे त्यांना शेवटपर्यंत हे नामाभिधान चिकटलं. तर असं झाल्यानंतर आता घरी तर काही नाही आहे आणि मुलाला तर सांभाळायचं आहे. बघा की त्या सखूबाईचा जीव होता सगळा आपल्या डेबूमध्ये, का माझ्या डेबूचं बरं झालं पाहिजे. मी तर कसे, आणि डेबू अंगकाठीनं अगदी तगडा, अगदी गोरापान, अगदी सुदृढ, आणि अशा माणसाला खाण्यापिण्याची आबाळ होऊ नये, त्याचं पुढचं बालपण चांगलं जायला पाहिजे, यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, हे सखूबाईच्या डोक्यात आलं. आणि आता करावं तर काय करावं. तर जेव्हा तेरवी वगैरे झाली वडिलांची, चिमराजीची, तेव्हा त्यांचा एक भाऊ भाऊ जो होता चंद्रभानजी, हा भाऊ आला दापुऱ्याहून. दापुरा हे मामकुड मामा आपल्या गाडगेबाबांचे. आणि ते आले आणि त्यांच्याजवळ भरपूर अति श्रीमंत माणूस, 65 एकर त्याच्याजवळ जमीन होती. आणि त्या गुरे ढोरे वगैरे, खूप मोठं घर दार वगैरे हे सगळं होतं. आणि यातून ते चंद्रभानजीनं काय केलं की आपल्या बहिणीला, ही मोठी बहीण होती, चंद्रभान छोटे होते, तर बहिणीला आपल्या दापुऱ्याला घरी घेऊन आले, डेबूला सोबत घेऊन. आता कुटुंब कसं झालं की चंद्रभानजीचे आई वडील ते सुद्धा होते, हंबीरराव वगैरे, आणि बायको कौतिकाबाई ती सुद्धा, आणि हे दोघं जण. काय झालं की आल्यानंतर ज्या प्रत्येक घरात होते ते तसंच झालं की ही याची बहीण आपल्या घरी आली आणि आता जलमभर आपल्याला हिचं करावं लागणार आहे, आता काय करा. आणि म्हणजे हे चंद्रभानजीच्या बायकोचं मत. आणि मग ती धुसफूस तर चालू होणारच आहे की म्हणजे किती झालं तर ती आता विधवा झालेली आहे, आणि या विधवेला पोसणं, तिच्या मुलाला पोसणं, आणि विशेष म्हणजे त्यालाही मुलगा होता बळीराम नावाचा, छोटा होता, याच्यापेक्षा बराच छोटा होता आपल्या गाडगे बाबांपेक्षा. डेबू तेव्हा 7 वर्षाचा असेल, तो 3-4 वर्षाचा असेल. आता काय करावं, आणि म्हणून तिची थोडीशी कुरकुर 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 सुरू झाली, म्हणजे डेबूच्या मामीची. हिनं पाहिलं सखूबाईनं की आता आपल्याला जलम काढायचा आहे. 202 शुगर आहे लक्षात. काय झालं नाही ताई, दादा चुकून झाले. हा, मी सुरू ठेवू ना. तर आपल्याला ते या घरात जलम काढायचा आहे, भावाच्या आश्रयानं राहायचं आहे. तर आपण इथे मरे तोस्तर कष्ट करायचे, आणि कष्ट करून करून आपल्या डेबूला वाढवायचं, मोठा माणूस करायचं. या जिद्दीनं ती बाई सकाळी उठायची, सडा साबण करायची, जात्यावर दळण दळायची, आणि बाकीचे वठ्ठी म्हटल्यानंतर हे कपडे धुणे वगैरे ती स्वच्छता आली, ते सगळे काम करायचे. गुराढोरांचं करायचं, गुराढोरांना वैरण टाकायचं, त्यांना सोडायचं, त्यांना स्वच्छ करायचं, त्यांचा शेणगोटा करायचा, हे सगळं ती करत राहिली. दळण दळताना तिचं हे एक खेड्यातलं होतं की दळण दळताना बायका स्वस्त बसायच्या नाहीत, त्यांना जे काही येते ते त्या गात राहायच्या. आणि ह्या सखूबाईला आपल्या तुकाराम महाराजांचे अभंग पाठ होते. ती काय करायची, हा सकाळी उठल्यानंतर आपण जेव्हा एक जात दळायला लागतो जात्यावर, तेव्हा तो डेबू आपल्या अर्ध डोळ्या झोपेत तिच्या जवळ यायचा, तिच्या मांडीवर लोटायचा, आणि त्याच्या कानात ते शब्द पडायचे, कोणाचे, तुकाराम बुवाचे.
तुकाराम महाराज म्हणतात की तुकाराम महाराज असं असं भजन आहे आणि हे सगळे भजन त्याला हळूहळू छोट्याशा डेबूला पाठ होत गेले. डेबूचं बालपण हे असं गेलेलं आहे. काय झालं की ह्या कामामुळं काय झालं की मामीला बोलायला काही आता चान्स नाही राहिला. कारण ही एक तर कुठला पैसा नाही द्यावा लागत कुठल्या जागी फक्त 2 टाइम खाऊ घालावं लागते दोघाला आणि 2 टाइम खाऊ घालावं लागते. ही तर अगदी ढोर मेहनत करते ही बाई. असं करून तिलाही आराम मिळायला लागला. तर पण तरी डेबू आता छोटासा बालक त्याची तक्रार चालायची. आई ती मला थोडीशी वचवच करते मामी. करू दे आपल्याला राहायचं नाही इथं म्हणून आपण ऐकलं पाहिजे. नाही ती आपल्या पोराला साईचं दूध देते मला तर अगदी साधंच दूध देते. चालायचंच बेटा असं करून ती मुलाला समजवायची. आणि असं करत करत तिनं एक स्वप्न पाहिलं होतं की आपला मुलगा खूप मोठा झाला पाहिजे. मग हे सगळं करता करता यालाही बोर व्हायला लागलं मग डेबूला की आपण घरी पडला राहतो दिवसभर काही करत नाही. आपली आई किती काम करते किती राबते आपण तिला मदतही करू शकत नाही. मग एक दिवस आता गुरंढोरं होतीच आपल्या मामाजवळ. मग त्यानंच मामाला सांगितलं मामा हा गोवारी गुरंढोरं नेतो काय करतो तो चारायला नेतो. काय दिवसभर गुरंढोरं चरतात हा एका ठिकाणी बसला राहतो. तर मग मी चारले तर चालेल का मी जात जो काय गुरंढोरांच्या मागं. तू त्या गोवाऱ्याला दुसरी ड्युटी दे मी जात जाईल. मामानं मान्य केलं की हा ठीक आहे ठीक आहे तू जातो ना. मग पहा म्हणजे आयुष्याला कलाटणी कशी बसते याचे मी हे उदाहरण देतोय. हा गुराढोरांच्या मागे मामाची गुरंढोरं घेऊन जंगलात जायला लागला. जंगलात जायचा गुरंढोरं त्या पूर्णा नदी होती पूर्णा नदीच्या काठी सोडायचा. पूर्णा नदीचं पाणी प्यायचा. घरून आपली जी काही ओली सुकी शिदोरी असेल ते न्यायचा ते खायचा. बाकीचे सवंगडी त्याचे जे होते तेही अनेक मुलं गुरंढोरं चारायला आणायचे घरातले अनेक जाती धर्माचे सगळी मुलं. यामध्ये हा सर्वांचा बॉस झाल्यासारखा झाला. कारण काय की याचा आवाज गोड याला अनेक भजन येतात डेबूला. मग सगळ्यांना तो जमा करायचा आणि भजन म्हणायचा. एक 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 भजन आणि मुलं सुद्धा मोठ्या आनंदानं ते भजन ऐकायचे. मग त्यांनी काय केलं कोणतं तरी एखादं डबडं घेतलं म्हणजे ताल धरायसाठी डबडं वाजवायचं. मग काहीतरी टाळ वाजले पाहिजे म्हणून मोठे 2 दगड घ्यायचे गोल गोल आणि ते दगड वाजवायचे एकावर एक. असं करून टाळ आणि ताल देऊन अगदी एका सुरात हा भजन म्हणायला लागला तिथे डेबू. आणि लोकांना ते खूप आवडायला लागले. गावामध्ये सुद्धा मंदिरामध्ये भजन व्हायचे. मग हे मुलं अरे तू इथं तर भजन म्हणतं मग आपल्या मंदिरातही म्हणत चल. असं करत करत तो मंदिरात भजन म्हणायला लागला डेबू छोटासा. आणि लोकांना ते आवडायला गेलं की हा एक आपला वठ्ठ्याचा डेबू बटा भला मस्त भजन म्हणते तुकाराम बुवाचे. वा वा. इतकं झालं लोकांना इतकं आवडायला लागलं की मंदिरामध्ये हा जर दिसला नाही त्या आपल्या भजनांच्या वेळेला अरे तो वठ्ठ्याचा डेबू नाही आला काय अजून वठ्ठ्याच्या डेबुली उद्या त्याचे भजन ऐकायचे. असं करून तो गावामध्ये चांगला प्रिय झाला. मित्रांमध्ये प्रिय झाला. त्यामध्ये एक अशी घटना घडली की तिथून थोडं थोडं डेबूजीचं जीवन चेंज होत गेलं. एका चिंचेच्या बनामध्ये काय झालं की त्यांना एक महादेवाची पिंड दिसली डेबूजीला. अगदी त्याच्यावर काडी कचरा सगळं कितीतरी वर्षांमध्ये त्या महादेवाच्या पिंडीवर कोणी पाणी वाहिलं नाही की बेलफूल वाहिलं नाही काही काही केलं नाही. अरे त्याला वाटलं ही कितीतरी वर्षाची अशी इथे हे महादेवाची पिंड पडलेली आहे तर हिचं काहीतरी करायला पाहिजे. त्यानं घेतला एक खराटा पहिला खराटा म्हणजे आपण त्यांना खराटे बाबा सुद्धा म्हणायचे. ते कुठे गेले की पहिल्यांदा साफसफाई करायचे झाडझूड करायचे आणि नंतर तिथं कीर्तन करायचं. तर पहिला खराटा त्यांनी इथं वापरला. पूर्ण तो परिसर तिथला झाडून काढला. बसा उठायसाठी जागा केली. ते पूर्णा नदीचं पाणी आणलं. त्या पाण्यानं ते पिंड धुवून काढली पूर्ण. अतिशय स्वच्छ अत्यंत स्वच्छ केल्यानंतर तिथं मग यांचे भजन सुरू झाली. आणि मग हा आईला एक एक भजन म्हणा विचारायचा. तिथे मंदिरात काही भजन व्हायचे ते सुद्धा हा पाठ करून घ्यायचा. असं करत त्याच्या भजनांचा जो संग्रह आहे तो वाढत 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 इतका वाढत गेला का हिंदी मराठी सगळ्या प्रकारची भजनं हा म्हणत गेला.
आणि त्या पिंडीवर त्याची एवढी श्रद्धा बसली की आपल्याला जंगलात देव भेटला अशा प्रकारे. आणि त्यावेळेला काय होतं की खेड्यामध्ये मनोरंजनाची दोनच साधनं होती, एक दंडार आणि दुसरं म्हणजे भजन, हे मुख्यत्वे. तर काही जण दंडारीकडे जायचे, काही जण भजनाकडे जायचं. तर या डेबूमुळं अनेक लोक भजनाकडे वळले काय, आणि तिथं ते भजन करू लागले. तर ते महादेवाची पिंड पाहिल्यानंतर याच वेळेला नुसतंच तो गुरं चारत नव्हता, नदीत तो पोहणं शिकला, काय पट्टीचा पोहणं. त्यानंतर त्यानं कुस्तीचे फड भरवले तिथं. आपले जे काही 10-12 सवंगडी आहे ते कुस्तीचे डावपेच, त्यात तो चांगला कुस्तीगीर झाला. अतिशय म्हणजे त्याला कुस्तीचे सगळे डावपेच ह्या लहानशा डेबूला यायला लागले. नंतर तो गुरांना इतका स्वच्छ करे की तो मामा म्हणे का गुरबटी एवढे धष्टपुष्ट आणि इतके स्वच्छ, म्हणजे मामाचं त्याच्यावर विशेष प्रेम जडलं की हा बेटा माझ्यापेक्षाही चांगलं काम करतो. काय झालं की हे सगळं करता करता यातून काही वर्ष गेल्यानंतर मग मामाच काय म्हणते सखूबाईला, बाई म्हणते हा आयुष्यभर काय गुरंढोरच चारण काय म्हणते, मग याला आपण असं करू शेतात पाठवतो. आता म्हणते याला गुरंढोराचं तर हा करतोच आहे, पण म्हणते आता मी याला शेतात घेतो. सखूबाई म्हणे ठीक आहे बुवा, शेतात घेतो तर शेतात घे. शेतात त्यानं प्रत्येक काम म्हणजे ज्या कामामध्ये गाडगेबाबांनी हात घातला ते काम यशस्वी झाल्याशिवाय राहायचं नाही. नांगर कसा चालवायचा, वखर जमीन कशी करायची, कोण्या वेळेला कोणतं पीक हे करायचं, कापूस कसा वेचायचा, उपरणी कोणी जे काही शेतीची कामं आहेत ती सगळीची सगळी कामं या माणसानं वर्षभरात शिकून घेतली. आता त्यावेळेला लग्नाचं वय, त्याही अगोदर एक लग्नाचं जे होतं ना, तर मुलगी 3-4 वर्षाची झाली का हिचं लग्न लावायचं, मुलगा 8 वर्षाचा. यामध्ये काय झालं की हा 16 वर्षाचा होऊन गेला. सर्वांना चिंता पडली का याचं तर लग्नाचं वय उलटून गेलं या डेबूजीचं, आता काय करायचं. तर मामा म्हणे ठीक आहे, आपण साले एवढे तालेवार, आपल्या जो जमीन जुमला सगळं आहे, आपल्याला कोण पोरगी देणार नाही. पण वस्तुस्थिती वेगळीच होती. कारण जिथं जिथं मामा जायचा या डेबूसाठी पोरगी पाहायला, माझ्या भाच्याला पोरगी पाहिजे, तर प्रत्येकाचा एकच सवाल असे का डेबूजवळ काय, डेबूजवळ घरदार नाहीये, डेबूजवळ शेती नाहीये, डेबूजवळ गुरंढोरं नाहीये, मग त्याला पोरगी द्यायची तर कोणा भरोशावर. तर मामा म्हणतो माझ्याकडे राहते ना. तर लोकांचं म्हणणं असं पडलं मुलीवाल्यांचं की ते सगळं तुझं आहे आणि तुलाही मुलगा आहे, चंद्रभानला सगळे तुलाही मुलगा आहे. आज तू आहे म्हणून ठीक आहे, तू त्याला पोसतोय. उद्या समजा भांडणं झाली, तुझ्या मुलांनी त्याला काढून टाकलं, काय आहे त्याच्याजवळ. असं करत करत एक एक जण त्या डेबूला नाकारत गेला. शेवटी एक बिचारा एक धनाजी खल्लारकर होता, तिथंच बाजूला कमालपूर आहे, त्याची एक मुलगी होती 7-8 वर्षाची कुंताबाई, आणि तो तयार झाला की नाही मी माझी, कारण पोरगा कामाचा दिसतो, धष्टपुष्ट आहे, तो लेखाचा मजुरी करून तर माझ्या पोरीला पोचल अशी त्याची धारणा. तो गरीब होता, आपल्या मुलीला उजवायचं आहे हे त्यानं ठरवून टाकलं होतं. तिथं मग नवरा बायकोचे दोघांचे भांडणं झाले. माझी पोरगी काय लाडाची पोरगी, तुम्ही अशा माणसाला देत आहे की त्याच्याजवळ काहीच नाही, घरदार नाही, एवढं भिकार चोटणं वगैरे वगैरे. जे घरादारात होते म्हणजे बाप हो म्हणते, आई पोरीची नाही म्हणते, पण सर्वांनी समजावलं, अगं म्हणे असू दे. असं करत करत सगळे नाखुशीनच याचं लग्न झालं. लग्न झालं. लग्न झाल्यानंतर काय झालं की याला जी मुलगी झाली, म्हणजे पहा माणसामध्ये कसे एक होतात. पहिली आलोका, आलोकाचं बारसं करायचं. आता झालं कसं की मामानं सुद्धा सावकाराचं कर्ज घेतलं होतं आणि ते सावकाराचं कर्ज फेडायचं आहे. तर काय करायचं. मग मामाचा बाप काय म्हणे, याचे आजोबा बिर्रा, की असं कर, आपला तो एक बैल म्हातारा झालेला आहे, त्याला विकून टाक कसायाला, म्हणजे काही तर पैसे येईल, त्या पैशात काही तर आपलं कर्ज फेड. तर तिथे डेबूजी आडवा झाला, म्हणे नाही नाही, त्या बैलानं आयुष्यभर आपल्याला पोसलं, आपल्या शेतात त्यानं नांगरणी वखरणी केली, आणि आता तो म्हातारा झाल्यावर त्याला विकता, त्यापेक्षा असं करा म्हणजे मी कोण्या कामाचा आहो, माझ्या जो घरदार नाही, शेती नाही, काहीच नाही, मग मलाच विकाना म्हणे कसायला, त्याला विकल्यापेक्षा.
तिथे त्याची बाचाबाची झाली. म्हणजे हा त्याचा पहिला सत्याग्रह आपल्या घराशी केलेला, की बंडखोरी ज्याला आपण म्हणतो, की नाही म्हणे मी विकू देणार नाही. त्यानं खरंच आपले बैल विकू दिले नाही. आणि त्यानंतर तो राब 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 राबला आणि ते कर्ज फेडायचं हे त्यानं ठरवलं डेबूजीनं. डेबूजी जे काही धनधान्य व्हायचं त्याच्यातला एक वाटा त्या तिडके सावकारांकडे घेऊन जायचा आणि हे तुला दिलं, मला याची पावती दे. आणि इथे सावकार झाला चकित, कारण त्याला इतकं वर्षाचा तो सावकारी करतो आहे, आतापर्यंत कोणही पावती मागितली नव्हती. हा मला पावती मागतो आहे, काय करायचं. त्यांची तिथे एवढी वादावादी झाली. तर म्हणे पावती माल घे, पावती दे. तर सावकार म्हणे विश्वास नाही का. नाही नाही, विश्वासाचं नाही, पण तुला पावती द्यावं लागेल. पण शेवटी काय झालं की यानं माल देणं बंद केलं डेबूजीनं. झालं, त्यानं त्याच्या एका शेतावर आणली टाच, कारण हे शेत मी घेतो आता कर्जाच्या पायी. आणि तिथं त्यांचं जे भांडण झालं, मी अगदी थोडक्यात सांगतोय, की अक्षरशः यानं त्या शेतामध्ये हाकलून लावलं सर्वांना. इव्हन म्हणजे हा जो घोड्यावर आला होता सावकार, तो सुद्धा घरी पळाला. सगळ्या गावात एकच चर्चा, काय की या डेबूजीनं सावकाराला पळवलं. सावकाराला पळवलं, वा रे डेबूजी. पण काही म्हणे आता पुढं काय. घरचे रडायला लागले, बायको रडायला लागली, आई रडायला लागली, आजोबाजी हे काय केलं म्हणे तू. सावकाराशी पंगा घेतला, उद्या आपल्याला त्याच्याशी काम पडलं तर काय करायचं. आता तो म्हणे पोलीस मध्ये जाईल, पोलीस स्टेशनात गेला तुला अंदर कर, तुला काही वर्षाची शिक्षा होईल. कारण का सावकाराचे हे पोलीस पाटील लोक सगळे बांधलेले असायचे. पण सावकार मोठा चतुर, त्यानं याच्यावर कुठलीही केस केली नाही. कसं जरी त्यांचं एक शेत हा घरी नसताना एक दाबलं, ते आपल्या आजोबाकडून गहाण करून घेतलं. आणि हे त्याला माहित झालं की नाही सालं मी एवढं सगळं करतो तरी माझं कोणी ऐकत नाही. हळूहळू घरापासून त्यांना आपल्या यांना विरक्ती यायला लागली. पहिली मुलगी झाली. आता म्हणे हे आपण जर त्याचं हे कर्ज फेडायचं आहे तर घरचे खर्च कमी करा. घरी खूप तेल वापरता, थोडं कमी तेल वापरा. खूप काही म्हणे आपले सणवार करता, तर सणवाराचं थोडं करा, पूर्ण काही करू नका. त्याला जेव्हा मुलगी झाली आलोका, आणि आलोकाचं जेव्हा बारसं आलं, सर्वांना वाटलं की आता दारू मटणाची पार्टी होते पहिली वेळ. आणि यानं डिक्लेअर केलं डेबूजीनं का माझ्या मुलाच्या लग्नात कुठली दारू येणार नाही, कुठलंही मटण येणार नाही, लाडू तयार करतो आहे. मुलगी झाली, माझ्याकडून गोड 2 घास खाऊन घ्या. लोक म्हणे कमाल झाली, आम्ही पहिल्यांदा पाहतोय का पोरगी झाली ना तू लाडू देतोय म्हणून. लाडूचं तर आम्ही कधी पाहिलंच नाही असं जेवण असते म्हणून. सगळेजण आले. आल्यानंतर अरे म्हणे काय करून राहिला तू, आपल्या प्रथेच्या विरोधात जातं. आपण साले नामवंत वठ्ठी आहोत, आणि तू सगळं गाव आपल्याला ओळखते, आणि अशाच्या तू हे असं करतोय. म्हणे पहा, जेवायचं असेल तर जेव्हा माझ्याकडे, नाही तर चाल तेव्हा. तर काही लोक जेवले, काही लोक नाराजीनं निघून गेले. म्हणजे तिथं त्यांची म्हणजे समाजामध्ये बदनामी जी म्हणतो की ह्या डेबू पागल झाला काय, हा असं कसं करून राहिला, काही रीतभात पाळतो की नाही, देवाचं करतो की नाही, देवाला असा नैवेद्य दाखवल्याशिवाय त्या गोड घास देऊन देव काय पावणार आहे का. अशा पद्धतीनं त्याच्याबद्दलचं मत वाईट होत गेलं. आणि हे जेव्हा गाडगेबाबांनी पाहिलं ते हळूहळू हळूहळू विरक्त होत गेले. हे सगळं झाल्यानंतर पुन्हा मी एक पुढचा एक प्रसंग सांगतो की हा जो सावकार आहे, म्हणजे पहा माणसामध्ये कसा चेंज होतो. जेव्हा डेपू गाडगे महाराज बनले आणि जेव्हा त्या ऋणमोचनच्या घाटाचं, नदीवरचा घाट बांधायचं जेव्हा आलं, तेव्हा गाडगेबाबांची कीर्ती दिगंत पसरली होती. इतकी की तोच सावकार ज्यानं याची शेती पूर्ण घशात घातली, ज्यानं याला पावती दिली नाही, तोच सावकार तिथं आला आणि गाडगेबाबाला म्हणे इथं हा घाट बांधायला जो काही खर्च येईल तो मी करतो आहे. मी 2 नंबरची माया खूप जमवलेली आहे, मला हा सगळा पैसा म्हणे या पुण्य कामासाठी वाटायचा आहे. आणि तिथली मजुरी, तिथलं ते मटेरियल, या साऱ्याचे पैसे तिडके सावकारांनी दिले. लोक आश्चर्य करत होते, ज्या सावकाराशी भांडण होतं, कोर्ट कचेरी होणार होती, तो सावकार आज गाडगेबाबांना हे इतकं मोठं हे देतोय. आता हे झालं, नंतर गुरु करावा लागतो, म्हणून त्यांनी गावातलाच एक गुरु होता दौलतगीर गोसावी, त्यानं यांना मंत्र दिला
मंत्र दिल्यानंतर पाहिलं की जेव्हा त्याच्या मठात गेलं तिथं दारूची रेलचेल. लगेच त्यांनी मंत्र तोडला का नाही नाही मला असा गुरु नको काय. म्हणून त्यांनी आयुष्यात कधी गुरु केला नाही. ते म्हणायचे माझा कोणी गुरु नाही आणि माझा कोणी चेला नाही. नंतर त्यांना मुलं झाली. एक मृद्गल नावाचा मुलगा झाला, कलावती नावाची मुलगी झाली आणि हे सगळे मुलगा वारला लवकर त्यांचा. वारल्यानंतर लोक हेच म्हणायला लागले हा देवाला नैवेद्य देत नाही सामिष, त्याच्यामुळे देवाचा कोप झाला. आता तरी यानं हे करावं. पण यानं डेबूनं लक्षात घेतलं का नाही नाही मी काहीही करणार नाही. हळूहळू काय झालं की तो भजनाच्या नादी लागला. तर पहा म्हणजे डेबूचा डेबूजी कसा झाला आणि तो डेबूजी महाराज झाला. मग काय झालं की एकदा तो शेतामध्ये जाताना त्याला एक जटाधारी दिसला आणि जटाधारी त्याला नमस्कार केला आणि त्या जटाधाऱ्याला पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं का अरे बापरे हा जटाधारी. काहीतरी त्यांना विशेष वाटलं त्या जटाधाऱ्यांबद्दल आणि तिथून मग त्यांनी एक दिवस त्या जटाधारी तर निघून गेला. पण एक दिवस त्यांनी ठरवलं की आता आपल्याला इथून निघून गेलं पाहिजे त्या घरून. आणि जसं सिद्धार्थानं केलं होतं सर्वांना सोडून गेला त्याचप्रमाणे अगदी पहाटे सकाळी सगळे झोपले असताना सखूबाई नंतर बायको पोर हे सगळे झोपले असताना सकाळी डेबूजी उठले. उठल्यानंतर त्यांनी एक काठी घेतली हातात, बाजूचं एक मडकं घेतलं, एक लुंगीसारखं काहीतरी गुंडाळलं, एक फाटका तुटका शर्ट घातला आणि एक खापर डोक्यावर घेतलं आणि हे स्वारी निघाली. पुढं निघाली आणि विचित्र भ्रमिष्ठावस्था काय की त्यांचं वर्तन पाहून लोक म्हणायला लागले की गाडगे बाबा आपला हा गाडगे बाबा पागल तर नाही झाला. कारण त्यांचं वागणंच असं होतं की ते जेव्हा जेव्हा गेले की कसे घाव सोसल्या जातात सामाजिक दांभिकतेचे हे त्यांना पाहून घ्यायचं होतं. मग ते कुठे गेले ना अरे भाऊ मला भाकर देता काय. मग हे एवढे लाकडं फोडून देतं काय. देतो फोडून. तिथं लाकडं फोडायचे, दिवसभर घाम गाळायचा आणि जेव्हा तो घरात गेला भाकर आणायला तेव्हा तिथून पसार होऊन जायचं. म्हणजे बघा की भाकर दिली असती तो माणूस विसरून गेला असता. पण काम केल्यानंतर हा त्याचा काही मोबदला घेत नाही असा माणूस कायम लक्षात राहतो. तो नवल करायचं का हा कोण माणूस आहे बेटा एवढं काम केलं. एका जणाच्या शेतात गेला. मी शेताचं येते म्हणे तुला. एवढे ते दाढी वाढून घेतली, सगळं वाढून घेतलं, आवता सगळं त्याचं दिवसभर काम केलं. अरे वा वा म्हणे तू तर खूपच छान काम करतो म्हणे. थांब म्हणे मी तुला काही पैका देतो. तो द्यायला गेला हा माणूस गायब. म्हणे ह्याला कोण देव माणूस आहे का त्यानं माझं वावर हे एवढं मोठं छान करून घेतलं आणि चालला गेला. अशा पद्धतीचं जे होत नाही जे कोणीही करत नाही अशा पद्धतीनं गाडगे बाबा वागायला लागले. मग एका व्यक्तीने सांगितलं अरे म्हणे तुला शेती वगैरे छान येते म्हणे तू खूप छान काम करतो तर माझ्याकडे राहशील काय. हो राहील ना. मग माझं काम करशील काय. हो करल ना. मग काय महिना घेशील. 10 लाख रुपये लागल. 10 लाख. पाहिलं होतं तुझ्या बाबानं 10 लाख कशात म्हणतात तर ज्या वेळेला 1 रुपया सारा आठवड्याचा भाजीपाला घ्यायचा तिथं 10 लाख. काही बोलतं काय म्हणजे तू पगलेले का. नाही 10 लाख देतो सांगते. जाऊ दे म्हणे हे भाजी भाकरी. नाही नाही तुम्ही 10 लाख देत नाही तुमची भाजी भाकरी नको मला. अशा पद्धतीचं म्हणजे लोकांचं कामं करायचे, पडलं राहायचं आणि कुठंतरी भीक मागायची. एका घरी गेला तो एक प्रसंग एका जणानं लिहून ठेवलेला आहे की बाई भाकर दे. तर मग ती बाई भाकर घेऊन येणार तर म्हणते बाई तुझ्या घरातून तर पुरणाचा वास येऊन राहिला पुरणपोळी करून राहिली वाटते म्हणते. तर हो म्हणते पुरणपोळी तर काय मला पुरणपोळी तुपाची पुरणपोळी पाहिजे म्हणते. तिनं सांगितलं नवऱ्याला. तो मोठा शेठ त्यानं बस एक आपली पापळीची काठी घेतली काट्यावाली आणि याला झोडपत बसला. देऊ काय पुरणपोळी घे. आणि त्याला मारत बसला. हो तरी पुरणपोळी पाहिजे आणखी पुरणपोळी पाहिजे. आणि त्याचे म्हणजे त्याचा हात दुखेपर्यंत त्यानं तिथं मार खाल्लेला आहे. हा पहिला संत आहे की स्वतःहून मार खाणे. स्वतःहून मार खाणे असा महाराष्ट्रात कुठलाही संत झाला नसेल का. काहीतरी बोलतो आणि लोकांचा मार खातो. इतका मार खाल्ला इतका मार खाल्ला का ते काटे सुद्धा त्याच्या अंगात घुसले. एका पडक्या ओसरी जोड आला. पडक्या ओसरी जो आल्यानंतर तिथं कणून राहिला. एक जो म्हणते काय रे बुवा डेबू आहे का. हो हो जी डेबू आहे. काय करून राहिला.
तर पुरणपोळी खाऊन राहिलो. आ अरे कन्हून का राहिला तू? नाही पुरणपोळी मोठी गोड आहे. म्हणजे बोलायचं काय, आपण काय बोलतोय काय करतोय तिथं काटे काढत राहिला. एखाद्या विहिरीवर जायचा, विचारायचा, हे आमची अस्पृश्यांचीच विहीर आहे ना. हं? झालं हा साला अस्पृश्यानं आपली विहीर पाठवली म्हणून तिथं मार खायचा. म्हणजे हा काही ना काही खोटं बोलायचा. हं? अशा पद्धतीनं त्याला ते सगळी जीवनरीत समजून घ्यायची होती. मला वाटते शिक्षणाकडे ते कशामुळं वळले असतील. एक प्रसंग असा घडला तिथे का एका जणाला एक पत्र आलं. पत्र आल्यानंतर ते पत्र बघितलं. त्या माणसाने, त्याला तर वाचता येत नव्हतं. तर ते पत्र आपल्या गावात एक साक्षर गृहस्थ आहे त्याच्याकडे तो गेला आणि हे मला पत्र वाचून दाखव. तो म्हणे गड्या तुला मी पत्र तर वाचून दाखवतो, पण इंधाचे जे लाकड आहे ते फोडून द्यावं लागेल. त्या माणसानं विनामोबदला फक्त त्या 4 ओळीचं पत्र वाचून घेण्यासाठी त्या माणसाचं दिवसभर लाकूड फोडलं. लाकूड फोडलं, इंधन तयार केलं आणि मग त्यानं त्याला ते पत्र वाचून दाखवलं. हे जेव्हा गाडगेबाबांनी पाहिलं, गाडगेबाबांना वाटलं की नाही नाही, शिक्षणाशिवाय काही खरं नाहीये, हे बरं नाहीये, हे जे आपण पाहतोय हे काही चांगलं नाही आहे. कोणतरी शिकलं पाहिजे, कोणीतरी हे करायला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी काय केलं की एक कुठेही जायचे, पहिलं त्यांचं जे ऋणमोचनवर त्यांचं विशेष प्रेम होतं. ऋणमोचन गावाजवळचं. तिथं नेहमी यात्रा भरायच्या. तिथं भजनी मंडळ जायची. हा सुद्धा डेपुजी तिथं भजनी मंडळात जायचा. भजनी मंडळात जाऊन तिथं भजनं म्हणायचा. लोकांना इतकी आवडायला लागली याची भजनं का जेव्हा ते दापुऱ्याचं भजनी मंडळ गेलं की हा तिथे तयार असायचा. तर अशा पद्धतीने त्या हळूहळू त्यांची कीर्ती एवढी पसरली की ते हळूहळू मग चिंदे महाराज, मग आपले खापरे बुवा, अशा पद्धतीनं नाव घेत घेत गाडगे म्हणून ते शेवटी गाडगे बाबा झाले. आणि त्यांचा उद्देश एकच असे, ते बोलायचे, कीर्तन करायचे. त्यांची कीर्तनाची पद्धती फार वेगळी होती. त्यांचं आज एकच भाषण उपलब्ध आहे 1956 सालचं, मृत्यूच्या 1.5 महिन्या अगोदरचं. वांद्र्याच्या पोलीस स्टेशनला त्यांनी जे भाषण केलं होतं, फक्त ते एक भाषण, त्याची एक व्हिडिओ उपलब्ध आहे. बाकी त्यांचं काहीही उपलब्ध नाही. ते जेव्हा धर्मशाळा बांधायला काढल्या तेव्हा ते पत्र कोणाकडून लिहून घ्यायचे. अक्षर सुंदर असलं पाहिजे, मुलं शिकली पाहिजे, याकडे त्यांचा विशेष कल होता आणि म्हणून त्यांनी शिक्षणाकडे खूप मोठं लक्ष दिलं. त्यांचं कीर्तन असं असायचं की लोकांना प्रगत कसं, म्हणजे तो संवाद असायचा. म्हणजे लोकांना प्रश्नोत्तर करायची. काय रे बाबा, देव किती आहे? मग लोक म्हणायची एक. पहा बरं देव किती आहे? एक. एक एक आहे ना? हो एक आहे. म्हणजे लोकांना कसं आवडेल खेड्यातल्या. मग तुमच्या गावात म्हसोबा आहे? हो. किती झाला देव? एक. तुमच्या गावात मरीमाय आहे? देव किती झाले? 2. तुमच्याकडे मातामाय आहे? देव झाले 3. असं करत करत त्या गावातले सगळे देव. आता देव सांगा किती झाले? 15. 15 देव झाले. काय लेख हो तुम्ही म्हणता देव एक आहे, देव तर 15 झाले. आणि मग त्यांना सांगायचे देव हा एकच आहे, फक्त त्याच्या ह्या प्रतिमा आहे वेगवेगळ्या. आपण कोणत्या प्रतिमेला पूजायचं ते आपल्या हाती आहे. देव फक्त एकच आहे. आणि नंतर त्याचा एंड व्हायचा गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, या याच्यावरून. तर याच्या पुढे त्याच्या काही ओळी असाव्यात असं मला वाटते. त्या जनभावनेतून आलेल्या आहे का लोकसंग्रहातून आलेल्या आहे, पण त्या कोणी लिहिल्याने मला असं वाटते. माझी आई याला पुढं आणखी म्हणायची, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, हरी विठ्ठला पांग फिटला, डेबूजी महाराज गुरु भेटला, असं ती म्हणायची. आता ह्या ओळी कुठून आल्या हे मला माहित नाही, मी त्या कुठं वाचल्याही नाही. तर त्यांच्यावर लिहिलं बऱ्याच जणांनी. त्या काळामध्ये भजनानंद नावाचा कवी येऊन गेला, भास्करराव गुरव. त्यानं यांचं तिथे एक हे केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे याच्यामध्ये, कवितेमध्ये. सुंदर ते ध्यान कीर्तनी शोभले, कटी धरियेले गाडगे काठी, डोई शुभ्र केस उडती वाऱ्याने, चिंध्या प्रकाशाती चमकती. चिंध्या प्रकाशाने चमकती. कीर्तनाचे रंगी डुलतो प्रेमाने, भजनानंद म्हणे डेबूजीचा. आणि
अधेमध्ये डेबूजी म्हणजे आपले गाडगे महाराज मग शेवटी काही काही आपले अनेक दाखले देत, अनेक हे म्हणायचे, देव पाहावयाशी गेलो, देव होऊनी ठेलो. मी देव 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 करत गेलो, शेवटी मला देव कुठे सापडला? माणसांमध्ये सापडला. तर असं त्यांच्याप्रमाणे. बरं, विशेष म्हणजे मला नेहमी वाटते का या माणसाने इतकं मोठं केलं, पण आपल्या कुटुंबावर मात्र अन्याय केला. कुटुंबावर अन्याय असा, त्यांनी आलोकाबाई जेव्हा ते ऋणमोचनला गेले, तेव्हा बायको आणि आलोकाबाई आणि कुंताबाई भेटायला गेले तर म्हणे नाही, आयतं खायचं नाही, काम करा आणि खा. म्हणजे त्यांनी त्याच्यासाठी सुद्धा त्यांना अशी का तुम्ही गाडगेबाबाची मुलगी आहे आणि गाडगेबाबाची बायको आहे म्हणून त्यांना फुकट खाणे, हे त्यांनी आलोकाबाईला खूप जहालपत्र लिहिलंय का पैशाचं तुझ्या मानगुटीवर भूत बसलेलं आहे, ते भूत उतरव पहिले, हे पैसे पैसे नको करू. आणि जोपर्यंत तुझी आई आहे तोपर्यंत हे झोपडी आहे, तुझी आई वारली काही झोपडी. दुसरं असं की मुलं गेले, मुलांच्या मृत्यूवर ते गेले नाही, किंवा त्यांची मुलगी गेली, मुलीच्या मृत्यूला गेले नाही. आई सखूबाई गेली, तिनं निरोप पाठवला, अरे बाबा भेटायला ये. तर त्यांनी निरोप दिला, मला भेटून काय करतं, त्या देवाला भेट, देवाला नमस्कार कर, मी तर इथंच आहो. असं करून त्याला भेटायला गेले नाही. मुलगा जो गोविंदा होता तो तर पुण्याला कुत्र चावल्यामुळे त्याला तो हे झाला आणि तो तो गेला. तेव्हा हिचं भजन चालू होतं, त्याच्यातही गेले नाही. त्याचं लग्न मुंबईला जेव्हा झालं तर त्याला सांगितलं पहिले 4 घरी भीक माग, आज तुझं लग्न आहे. तेव्हा कुठं लग्नाला उभा राहा, त्याला भीक मागायला लावली त्यांनी. आणि त्याच्यानंतर त्याचं लग्न झालं, पण तो लवकर गेला बिचारा. म्हणजे अशा पद्धतीनं हा माणूस आयुष्यात तो आपल्या कुटुंबातून विरक्त होत गेला. आणि नंतर त्याने अनेक म्हणजे आपण कल्पनेच्या बाहेर आहे की त्यांनी कीर्तनातून काय काय संदेश दिला, की कर्ज काढून यात्रा करू नका कुठली, हे एक विशेष. देव पावत नाही अशामुळं कर्ज काढायचं आणि देवदर्शनाला जायचं. आपला जो मुबलक पैसा आहे ना, तेव्हाच आपण देवदर्शन करायला जायचं, नाही तर आपण बरं, आपल्या घरचा देव बरा. गायी बैलाची चिंता वाहत जा. गायी बैल हे आपल्यासाठी गाय दूध देते, बैल आपल्यासाठी राबतो, एका माणसापेक्षा जास्त काम करतो. आणि म्हणून बैल आणि गायी याची चिंता व्हा, त्यांना खायला प्यायला द्या. मुलांना शिकवा, हे त्यांचं एक महत्वाचं होतं की मुलांनी शिकलं पाहिजे. ते तर शिकले नाही, पण मुलांनी शिकलं पाहिजे. नंतर नवसासाठी कोंबडे बकरे कापू नका. कोंबडी बकरी कापल्यानं आमच्या बापाने एवढे मोठे कापले, काही फायदा झाला नाही. म्हणून आपण सुधारलं पाहिजे. आई बापाची सेवा करा. त्यानंतर कर्ज काढून सण साजरे करू नका. नंतर भुकेल्याला अन्न द्या. एखाद्याला तहान लागली तर पाणी द्या, एखाद्याला भूक लागली तर अन्न द्या. आणि तुमच्याजवळ दोन्ही नसल किंवा तुमच्याकडे कोणी असाच आला असेल तर त्याच्याशी प्रेमानं 2 शब्द बोला. हे त्यांचं तत्व होतं आयुष्यातलं. नंतर हुंडा घेऊ नका, हुंडा देऊ नका, आणि दारूपासून अलिप्त राहा, आणि शिवाशिव पाळू नका, आणि देवाचं भजन केल्याशिवाय राहू नका. हे त्यांनी कीर्तनातून मांडलेले सगळे तत्व आहेत. धर्मशाळेमध्ये त्यांनी एक नियमावली तयार केली होती. नाशिकच्या धर्मशाळेत आहे ती, की 5 वाजता उठायचं, अंथरूण गुंडाळायचं आणि व्यवस्थित ठेवायचं, कामाशिवाय बाहेर जायचं नाही. धर्मशाळेचा जो शौक आहे त्याला कुठलंही व्यसन असायला नको. जेवण सर्वांसाठी सारखे असावे, पंक्तीभेद नको, सर्व जेवण एकत्र करावे लागेल. नंतर नातेवाईकांचा जमाव इथं जमवू नये, नातेवाईकांना आणून, हा काही अड्डा नाही आहे, हे धर्मशाळा आहे. नंतर कुठेही बोलावलं तर जेवायला जाऊ नये, आपल्या इथंच जेवण करायचं. सामान कुठून उधारी करू नये, उधार इथं आणू नये, त्याची जबाबदारी तुमची. कुणालाही पैसे मागू नये, कोणी मागितले तर पैसे देऊ नये. नंतर इथं जर कोणी कीर्तनकार उतरले आणि शिष्य उतरले तर तुम्ही कीर्तनकार आहात, तुम्ही शिष्य आहात, तुम्ही पैसा घेता, तर तुमच्या शिष्यांना तुम्हाला जेवण इथं मिळणार नाही. हा सुद्धा एक कडक नियम केला होता त्यांनी. आणि मॅनेजर आहे, ट्रस्टी आहे, हा धर्मशाळा चालवणारे, तर त्यांना सुद्धा तुम्ही कुठलंही काम त्यांनी या लोकांना सांगायचं नाही, आपला अधिकार या लोकांवर वापरायचा नाही. ही त्यांची धर्मशाळेची नियमावली आहे. त्यांनी किती धर्मशाळा बांधल्या असतील त्यांच्या काळामध्ये, त्यांचा 1876 ते 1956 हा त्यांचा जो 80 वर्षाचा प्रवास आहे. या 80 वर्षाच्या प्रवासामध्ये
इतिहास असं सांगतो की 1908 ते 1955 यामध्ये त्यांनी जे बांधकाम केले, तर त्यांनी 13 धर्मशाळा बांधलेल्या आहेत. ऋणमोचन, मूर्तिजापूर, 3 पंढरपूरला आहे, नाशिक, आळंदीला 2 आहेत, देहू, त्र्यंबकेश्वरला 2 आहेत, पुणे आणि मुंबईची जे हॉस्पिटल, इथं त्यांनी 13 धर्मशाळा बांधल्या, 10 आश्रमशाळा बांधल्या. नगर जिल्ह्यातलं राहुरी, पुण्यातलं ओतूर, नंतर ठाण्यातले 3 गाव आहेत, नंतर अमरावती, यवतमाळ, नांदेड, सातारा इकडे त्यांनी छोट्या छोट्या गावांमध्ये आश्रमशाळा बांधल्या आहेत. मुलांची वसतिगृह 9 मुलांची वसतिगृह त्यांनी तयार केलेली आहेत. नंतर मुलींची 4 वसतिगृह केलेले आहेत. अशा पद्धतीनं हा माणूस एवढा मोठा झालेला आहे. बर, त्यांनी हे जे केलं आणि एवढं मोठं हे केलंय, तर त्यांचं जीव कोणाकोणावर होता. एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर त्यांचा मोठा जीव होता, की हा एवढा मोठा शिकलेला माणूस यानं जर काही वकिली वगैरे काहीतरी केलं असतं तर खोऱ्यानं पैसा उचलला असता. पण दलितोद्धार झाला पाहिजे, अस्पृश्यता निवारण यासाठी या व्यक्तीनं स्वतःला वाहून घेतलं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा त्यांना नेहमी भेटायला यायचे. तेव्हा ते म्हणायचे, काय बाबासाहेब तुम्ही आपले कामधाम सोडून माझ्यासारख्या अशा माणसाला भेटायला येता, त्यापेक्षा तुम्हाला मी ते लोकांचं काम करतो, तुम्ही तर देशाचं काम करता, कायदेमंत्री आहात, आणि म्हणून तुम्ही कृपा करून वेळ असेल तर येत जा, येत नका जाऊ. इतका साधा निर्लेप माणूस. कुठंतरी त्यांना जवाहरलाल नेहरू येणार होते तर सांगितलं काही बोलवू नका म्हणे जवाहरलाल नेहरूंना, त्यांना आपलं काम करू द्या, मी आपलं काम करतो. म्हणजे किती, म्हणजे हा एक का आपल्याला पंतप्रधान भेटायला येणार आहे याचा किती नाही, असं नाही. विशेष म्हणजे त्यांनी ते चोखामुळा जे एक वसतिगृह बांधलं होतं, धर्मशाळा आपल्या पंढरपूरला, ती तर त्यांनी आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावे करून दिली. काय त्यांना करून दिली का हे तुम्ही सांभाळा. अशा पद्धतीचा हा माणूस, त्याच्या आयुष्यामध्ये खूप लोक आलेत कर्मवीर, त्याच्यावर प्रेम करणारे, गाडगे बाबांवर प्रेम करणारे कर्मवीर, भाऊराव पाटील, बाबासाहेब आंबेडकर, पंजाबराव देशमुख जे आपलं प्रसाराचं काम करायचे, शिक्षण प्रसाराचं. नंतर आमच्या अमरावतीचे शिवाजीराव पटवर्धन जे कुष्ठरोग्याचं काम करायचे. शिवाजीराव पटवर्धनांनी लिहून ठेवलेलं आहे की आपल्या शेवटच्या आयुष्यात आपण कुष्ठरोग्यांची सेवा करावी, असंही बाबांना वाटायचं म्हणून. प्रबोधनकार ठाकरे यांनी तर पुस्तकच लिहिलंय त्यांच्यावर. आचार्य अत्रे, सेनापती बापट, बाळासाहेब खेर, याच्यामध्ये आचार्य अत्रे नेहमी भेटायचे, म्हणायचे की आपली ही चालू आहे आपल्याकडे महाराष्ट्र निर्मितीची चळवळ, त्याच्यामध्ये त्यांना उपदेश करायला लावला सर्वांना. त्याच्यात एक प्रसंग असा आहे की बघा, की एकदा आचार्यत्र्यांनी विचारलं का तुम्ही कानात कवडी का घालता, कवडी समजते ना, कवडी का घालता, तर त्यांनी सांगितलं माझी आई मला नेहमी म्हणायची काही अन्याय झाला का आपण कवडी मोलाची माणसं आहोत. आपण आहोत कोण, आपण ना श्रीमंत आहे, ना शेतीवाडी आहे, ना काही नाही आहे, आपला जीव हा कवडी मोलाचा आहे, आपण कवडी, ही नेहमी ती म्हणायची. ती आठवण म्हणून म्हणे मी कवडी कानात घालतो. बघा म्हणजे अशा पद्धतीचा हे माणूस. आणि शेवटी त्यांचं एक शेवटचं भाषण जे रेकॉर्ड झालंय ते वांद्रेला आहे. त्यानंतर त्यांनी पंढरपूरला एक भाषण दिलं. आणि नंतर मी म्हणे हॉस्पिटलमध्ये मरणार नाही, जेव्हा ते आजारी पडले तेव्हा त्यांनी सांगितलं की मी हॉस्पिटलमध्ये मरणार नाही, मला मरायचं आहे तर मी रस्त्यावर मरत, पण हॉस्पिटलमध्ये. आणि झालंय तसंच की ते नागरवाडीला जायला निघाले अमरावतीवरून, मध्ये त्यांची हे झाली. आणि तिथून ते वलगाव आहे जे आहे, तिथे एक पूल आहे, अजूनही तो पूल आहे, पण त्याच्यावर आता एक मोठा पूल बांधलेला आहे. तिथं त्यांचं निर्वाण झालं. त्या निर्वाणाच्या ठिकाणी तिथं एक त्यांचं मंदिर वगैरे उभारलं गेलं आहे. आणि जिथे त्यांची चिता जाळल्या गेली त्या गाडगेबाबामध्ये एक फार मोठं मंदिर आहे. आणि दुसरं असं की अनेक वसतिगृह वगैरे हे तर सगळं झालं म्हणा. आता पहा 23 फेब्रुवारी 1876 त्यांचा जन्म झाला आणि तिथून 3च वर्षानं त्यांचे वडील वारले. नंतर ते दापुऱ्याला आले, हे शॉर्ट मध्ये सांगतो. नंतर त्यांनी गृहत्याग केला. गोविंदा, सखूबाई वगैरे हे सगळे गेले. सालबर्डीला त्यांची तुकडोजी महाराजांशी जी भेट झाली, ती पहिली भेट 1935 साली. सालबर्डीला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी एक फार मोठा यज्ञ केला होता.
त्या यज्ञाला ते उपस्थित होते आणि तुकडोजी महाराज त्यांना खूप मानायचे. जेव्हा गाडगेबाबा वारले तेव्हा त्यांनी तार पाठवली भुसावळकडे कुठंतरी ते होते, की मी आल्याशिवाय त्यांना अग्नी संस्कार करू नका. जेव्हा ते आले त्यांनी दर्शन केलं, एक भजन म्हटलं आणि त्यानंतर अग्निसंस्कार. खूप मोठी मोठी माणसं आली होती. डॉक्टर पंजाबराव देशमुख पासून या इथली माणसं आपल्या, तेव्हा आपला महाराष्ट्र नव्हता तेव्हा 1956 साली, तर बाळासाहेब खेर वगैरे हे जी सरकारची माणसं आहे त्यांच्याकडून त्यांना हे वाहण्यात आली श्रद्धांजली वगैरे. तर वलगावच्या पेढी नदीवर जो पूल आहे तिथं ते 20 डिसेंबर, आजचा दिवस 20 डिसेंबर 1956 दिवशी त्यांनी देहत्याग केला आणि 21 डिसेंबरला रात्री 12 वाजता त्यांना हे देण्यात आलं, आपलं अग्नी देण्यात आला. आज आपण बघतो की बरं आता हे देवी देवतांसमोर हे कापणे वगैरे बरचसं कमी झालेलं आहे. पण तरी काही काही ठिकाणी मला खंत वाटते, हे मी वैयक्तिक बोलतो, की गाडगेबाबांनी एवढं काही केलं पण आज आपण पाहतो की दारू काही कमी झालेली नाही आहे. हे आहे. त्यानंतर ते तर झालं. विशेष म्हणजे मला तर दुःख याचं होते की काही माणसं ती एक माणूस तर म्हणायला लागला की गाडगेबाबा चमत्कार करतात. ज्या जो माणूस आयुष्यभर अंधश्रद्धेच्या विरोधी जो राहिलेला आहे, ज्यानं आयुष्यभर हे तप की अंधश्रद्धा सोडा आणि आपण म्हणतो चमत्कार वगैरे काही नाही आहे जगामध्ये, तर गाडगेबाबाचे चमत्कार म्हणून कोणतरी जर सांगायला लागला याची लाज वाटते की आपण काय शिकलो आहे. म्हणजे उद्या जर एखाद्या बाईनं सांगितलं मी गाडगेबाबाला नवस बोलली, तर काही खोटं नाही वाटणार याच्यामध्ये. आपण कोणत्या स्तराला कमीत कमी नाही काहीतरी गाडगेबाबाचं एवढं मोठं आपण तर अंमलात नाही आणू शकत, पण तरीही जे काही आहे त्या गाडगेबाबांपासून आपल्याला जी काही प्रेरणा भेटत असतील ती घ्यावी. आणि आमचे मित्र सुखदेव ढानकेची एक कविता आहे ती म्हणतो आणि थांबतो. खापराची माया अभाग्याच्या ललाटीचे पुसो तिचा पुसोनिया भोग, अभाग्याच्या ललाटीचे पुसोनिया भोग, खराट्याने लिहिलीस खरा कर्मयोग, खराट्याने लिहिलास खरा कर्मयोग, वेदांहूनही विदग्ध न्यारी तुझी वाणी, वेदांहूनही विदग्ध न्यारी तुझी वाणी, लक्तरात विसळते देह इंद्रायणी, कीर्तनात नादावले मानसीचे मोर, कीर्तनात नादावले मानसीचे मोर, खापराची माया तुझी चराचरांवर, चराचरांवर. इथे मला बोलावल्याबद्दल मी आपल्या पूर्ण संस्थेचा आभारी आहे, मंडळाचा. आणि गाडगेबाबांचा आज विनम्र आदरांजली वाहून मी माझे 2 शब्द संपवतो. नमस्कार. धन्यवाद दादा. आज तुम्ही संत गाडगे महाराज यांच्याबद्दल जे काही सांगितलं ते खूप अप्रतिम आहे आणि हे सगळं ऐकल्यावर इतकं निशब्द व्हायला झालंय. आणि तुम्ही ज्या ग्रामीण वऱ्हाडी भाषेत बोललात तो एक छान चटकामस्त वाटला, कारण मी स्वतः अमरावतीची आहे. संत गाडगेनगर मला जमत नाही, त्यामुळे मला ते सगळं आणि एवढी मला माहिती नव्हती. खूप छान तुम्ही सांगितलं. आणि त्यांनी म्हणजे व्यावहारिक अर्थशिक्षण देताना घेताना ते जे सरकारचं उदाहरण तुम्ही दिलं, म्हणजे साहित्याचं पावती दे बाबा, हे त्यांच्याकडून म्हणजे कुठली गोष्टी आपण डेरेवाण्या घेरेप्राण्या जे करतो ते कधी नसावं, हा एक बोध घेण्यासारखा आहे त्यांच्याकडून. जातीभेद अस्पृश्यता त्याच्या विरोधात ते होते, अंधश्रद्धा निर्मूलन, मेन शिक्षण, शिक्षणाशिवाय पर्याय नाही, हे तर अगदी खूप त्यांनी म्हणजे तेव्हापासून 1800 पासून म्हणजे त्या काळापासून शिक्षणाला एवढं महत्व आहे. खरंच आहे हे अगदी म्हणजे फार आवश्यक आहे खऱ्या अर्थाने. आणि मेन म्हणजे मी लहानपणी असं ऐकलं की ते म्हणायचे की देव माणसात आहे, दगडात नाही. हे आम्हाला म्हणजे मी लहानपणी ऐकलेलं आहे की दगडात बघू नका, देव माणसात. ही मोठी शिकवण दिली आहे. माझी आई मला सांगायची कर्ज काढून सण साजरे करू नका, ही पण गाडगे महाराजांची म्हणजे या तेव्हा सांगितलेल्या म्हणी आज मला रिअलाइज होत आहेत की या त्यांनी तेव्हा सांगून ठेवलेलं आहे. खूप छान विवेचन केलंय. म्हणजे इथे जसं आता बाबा मोड हे साहित्यिक होते, आपले इथं कवी होते, ते बरेचदा त्यांच्यासोबत बसलेले आहेत. मी गोनी दांडेकरांनाही भेटलो आहे, गोनी दांडेकरांसोबत मी बसलो आहे. तर बाबा मोड काय म्हणे, मला एक दिवस त्यांनी म्हटलं म्हणे
की काय बुवा काय करतो, तर मी लेखक आहे, तर कविता लिहितो काय, तर कविता लिहितो. तर आम्ही असं बाहेर, तर मग म्हणे हे तुला कळलं काय, म्हणे हे झाड आहे वाऱ्यानं हलते आहे, हे त्याची पानं आहे, तिकडे बाजूला शेत आहे, हे नदी जुळजुळ वाहते आहे. तर म्हणे हा जो निसर्ग आहे, अं, याला तू वाचणं शिक, ह्या निसर्गाला वाच, ह्या निसर्ग म्हणे तुला कविता लिही. म्हणजे किती मोठा ते साहित्यिकाला मोलाचा सल्ला हा गाडगेबाबांनी द्यावा. खूप त्यांच्या अशा आठवणी आपल्या वेळेची मर्यादा होती. त्याच्यामुळे आपल्याला बरंच काही सांगता नाही आलं. पण अशा आहे त्यांच्या खूप आठवणी आहेत. म्हणजे ते कुंभमेळ्यात वगैरे गेले, तिकडे गेले. त्यानंतर ते एक हिंदी ओळ म्हणायची. जब आये तुम जगत में, जग हासे तुम रोय. जब आए तुम जगत में, जग हासे तुम रोय, करनी ऐशी कीजिए तुम हासे जग रोय. म्हणजे इतकं जे का रंजले गांजले हे त्यांचं प्रिय हे होतं. आणि हे गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला, तर ते त्यांचं होतं. तुकडोजी महाराज जसं जय हरी काहीतरी म्हणायचे, त्याचप्रमाणे यांचं होतं. अशा पद्धती बोल. खूप अरे छान, म्हणजे छान बोलली बरं. तर की आम्हाला आवडलं छान होतं. आणि परत तुम्ही एखादा विषय तुम्ही याल अशी मी तुम्हाला विनंती करते. खूप धन्यवाद. खूप आभार.